खूप खूप आनंदाचा स्नेहमिलन सोहळा आपण इथे संपन्न करीत आहोत। आणि या स्नेहमिलन सोहळ्याचा आजचा अगदी शेवटचा दिवस, ज्या ज्या काही गोड आठवणी आपण आपल्या हृदयामध्ये जपून ठेवतो, त्या आठवणींचा उजाळा म्हणून आजचा गीत गायनाचा कार्यक्रम। या गीत गाण्याच्या कार्यक्रमाला आमचे सर्व विद्यार्थी अगदी आनंदाने आणि मोठ्या सहर्षाने इथे उपस्थित आहेत। विद्यार्थी जीवन घडत असताना वेगळं असं काहीही नसतं। आपण आयुष्यभर जीवन जगतो, पण संपूर्ण आयुष्यामध्ये जर आपल्याला कोणते आयुष्य लक्षात राहत असेल तर ते फक्त शालेय आणि शालेय जीवन। या शालेय जीवनामध्ये आठवतं का मित्रमैत्रिणींना तुम्हाला, आपण अगदी 3 वर्षाचे होतो, छोटं छोटं रडत पडत, आईला अट्टहास करत, मला शाळेत नाही जायचंय असं म्हणत आलो होतो ना शाळेमध्ये। आणि खरोखरच एवढे छोटे छोटे लहानाचे मोठे आपण कधी झालो खरंच आपल्याला सुद्धा कळलेलं नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, आमच्या वेळी सुद्धा आम्ही अगदी 6 वर्षाचे जेव्हा होतो, मोठं होतो, जेव्हा आमचा हात, तेव्हाचं परीक्षण कसं व्हायचं माहिती आहे का? आमचा हात जेव्हा असा कानाला लागायचा ना, तेव्हा आमची ॲडमिशन पहिल्या वर्गामध्ये व्हायची। पण आता तसं होतं का? नाही। आता तर पहिल्या वर्गाची मुलं 5.5-6 वर्षाची जेव्हा असतात ना, तेव्हा पहिलीला जातात। पण तुम्ही मुलं तर आमच्यापेक्षा खूप खूप भाग्यवान आहात, कारण तुम्ही अगदी 3 वर्षाचे होतात तेव्हाच येतात, त्याहीपेक्षा 2.5 वर्षाचे राहतात ना तेव्हा प्ले ग्रुपमध्ये जातात। खरोखरच सर्वांनी आपलं बालपण आठवा बरं। रडत पडत सकाळी सकाळी उठत आईला हट्ट करायचं, आई मला शाळेत नाही जायचं बरं। पण तरीही आई काय करायची, मारत धपटत आपल्याला शाळेमध्ये पोहोचवायची। पण शाळेमध्ये गेल्यानंतर ते सर्व रडणं पडणं आपण विसरून जायचं। कधी? आपल्या मित्रमैत्रिणी आपल्याला सोबत मिळाल्या की। आणि खरोखरच जसं रक्ताचं नातं हे जन्मापासून असतं, पण मैत्रीचं नातं असं असतं का? नाही। मैत्रीचं नातं असं असतं की जे आपण एकमेकांना ओळखू, ज्याचा स्वभाव आपल्याला पटला तो आपला मित्र, ज्याचे गुण कौशल्य आपल्याला कळले तो आपला मित्र, आणि ज्यांचे स्वभाव गुण कौशल्य त्या मित्राच्या आवडीनिवडी, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि माझ्या आवडीनिवडी जर एकरूप झाल्या तरच तो आपला मित्र बनत असतो। दोस्ती उसी से करना जिसका सीना साफ हो। मैत्री कुणाशी करायची मग? मैत्री कुणाशी करायची बघा, दोस्ती उसी से करना जिसका सीना साफ हो, बगैर जाति का क्यों न हो, मगर दोस्ती का हकदार हो, दोस्ती का हकदार हो। मैत्रीचं नातंही असंच असतं, मैत्रीचं नातंही असंच असतं, ते हळूवार मनाने जपायचं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, हे शालेय जीवन अगदी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतं। आपण 10वीच्या वर्षापर्यंतचे जे मित्रमैत्रिणी असतात तेच मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यभर असतात। बघा, 10वी पर्यंत आपण शाळेत शिकतो। मित्रांनो, या शाळकरी जीवनाचा परत एकदा उल्हासाने आनंद घेऊयात, तो सुमधुर आपल्या रसिकांच्या स्वागतातून। आणि आजच्या कार्यक्रमाची धुरा मी आदरणीय आमच्या लाडक्या गायिका वैष्णवी मुळे मॅडम यांच्याकडे सोपवते, त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हॅलो, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा। विद्याधन दे आम्हा
सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा शब्दरूप शक्ति दे भावरूप भक्ति दे शब्दरूप शक्ति दे भावरूप भक्ति दे प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिवंत हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिवंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांनाच सुप्रभात. आज नामदेवराव तुकारामजी रडके हायस्कूल तसेच आदर्श इंग्रजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करते. अतिशय सुंदर बहारदार गीत गायनाच्या या कार्यक्रमात मनापासून सर्वांचे स्वागत. जवळपास 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा सराव हा गीत गायन स्पर्धेकरता चाललेला होता. याच कार्यक्रमाची ते अतिशय उत्सुकतेने वाट बघत होते आणि आज आपण हेच या ठिकाणी बघणार आहोत की कोण आज येथे अव्वल ठरणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला सुरांचे ज्ञान असलेले, गायनामध्ये कुशल असलेले आणि गुणांची पारख असणारे परीक्षक लाभलेले आहेत. कुठल्याही परीक्षेचे परीक्षण हे परीक्षकाशिवाय होऊच शकत नाही. सर्वप्रथम मी NTR शाळेचे आदरणीय शिक्षक खवले सरांना या ठिकाणी आमंत्रित करते. आदरणीय खवले सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच द्वितीय परीक्षक म्हणून डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलच्या सुपरवायझर माननीय साठे मॅडम यांनी पण आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय खवले सरांच्या स्वागतासाठी मी टाकरखेडे सरांना आमंत्रित करते. तसेच या ठिकाणी परीक्षक म्हणून आदरणीय
तसेच आजच्या कार्यक्रमात वानखेडे सरांकडून त्यांच्या स्वागतासाठी मी वानखेडे मॅडमला आमंत्रित करते. आजच्या या आदरणीय चिमोटे मॅडम या देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आचार्य मॅडम यांना आमंत्रित करते. व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन व प्रेरणा देणारे असे मान्यवर आज इथे लाभलेले आहेत. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजराने त्यांची उपस्थिती अविस्मरणीय बनवूया. तर सुरू करूया गीत गायन स्पर्धा. सत्य म्हणजे वास्तव, शिव म्हणजे शुभ, पवित्र आणि सुंदर अशी जी गोष्ट आपल्या पंचेंद्रियाकडून घडून येते त्यावेळेला आपण सत्याचा आनंद घेतो, सत्याची अनुभूती येते. तेव्हा अशा कल्याणकारी कल्याण करणाऱ्या शिवाजी स्तुती गाण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करते NTI स्कूलची विद्यार्थिनी ईश्वरी सुनील कोरडे. वर्ग 5 क ची विद्यार्थिनी आहे. जीवन जो तुझा घर है
छान. लहानशा या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी हे गीत सादर केलेले आहे आणि त्यासाठी बरसणाऱ्या मेघांना विजेची साथ हवी, बरसणाऱ्या मेघांना विजेची साथ हवी, सागराच्या भरतीला पौर्णिमेची रात हवी. कार्यक्रम चांगला होण्यासाठी प्रेक्षकांच्या टाळ्यांची साथ हवी, प्रेक्षकांच्या टाळ्यांची साथ हवी. आईचे प्रेम व पालनपोषण याची तुलना जगातील कोणत्याही मौल्यवान वस्तूशी होऊच शकत नाही. मूल हे आईचं सर्वस्व असते व ती कोणत्याही हेतूशिवाय मुलावर तन मन धन अर्पण करत असते. तर आता या ठिकाणी वर्ग 7क मधील विद्यार्थी येत आहे चंचल गणेश खुजे आणि त्याच्या गीताचे बोल आहेत आई माझी मायेचा सागर. मायेचा सागर दिला तिने जीवनाधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई मायेचा सागर, आई जीवनाधार, आई मायेचा सागर, आई जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. गाभेची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल, आई देवापाशी मी ग, आई तुलाच मागीन मी ग. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. धन्यवाद. खूप सुंदर. बघा सगळ्यांनी ऐकलं ना आता, किती छान मोहरी सांगितली तिने गाण्यातून. आपण करतो का रिस्पेक्ट आपल्या आई वडिलांचा? कोण कोण करतं? गुड. मला असं वाटलं, डाऊन युअर हँड, मला वाटलं की फक्त तुम्ही पेपरच्या वेळेला आई वडिलांना नमस्कार करता, बाकी दिवस चिडचिड, मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, सारखं काय करायचं, बाजूच्याला ते दिलं, मला नाही दिलं, बस अशी कॉम्पिटिशन करायची का मग? नाही. यानंतर आपल्या समोर येतो आहे संयम मनीष विटाळकर. देशभक्ती ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीयाच्या मनात अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत जागृत होणारी गोष्ट आहे. आणि आता संयम आपल्याला त्याच्या गाण्यातून सांगणार आहे की राष्ट्रभक्ती काय असते. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का
पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना पहरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले। और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले, कहीं दिवाली की जगमग है होली के कई मेले, होली के कई मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। कहीं फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। बहुत बढ़िया संयम, बहुत बढ़िया। जोरदार ताली से इसका अभिनंदन करना चाहिए। देशभक्ती ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला देशासाठी निस्वार्थपणे काम करण्यास आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यास प्रवृत्त करत असते। या ठिकाणी वर्ग 9 क मधील विद्यार्थिनी
आचल अनिल सयाम ही आपले गीत घेऊन येत आहे, मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन. ठीक आहे, विद्यार्थिनी म्हणत नाही आहे. या पुढील विद्यार्थिनी यानंतर वर्ग 9 ब चा विद्यार्थी आहे वेदांत ज्ञानेश्वर अढाऊ. गीताचे बोल आहे, माझे माहेर पंढरी. सगळ्यांना माहीत आहे पंढरपूर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा माऊलींचा आता जागर होणार आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे मी वरेचाची, आहे मी वरेचाची. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे मी वरेचाची, आहे मी वरेचाची. माझे माहेर पंढरी. माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई. हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे मी वरेचाची, आहे मी वरेचाची. माझे माहेर पंढरी. पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे मी वरेचाची, आहे मी वरेचाची. माझे माहेर पंढरी. चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्तींसाठी सजली आहे महफिल. चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्तीसाठी एकदा होऊ द्या टाळ्यांचा गजर, या बालकलाकारांच्या अभिव्यक्तीसाठी. अभंग, पोवाडा, लावणी याप्रमाणेच भावगीत हा सुगम संगीताचा एक खास प्रकार आहे.
भाव म्हणजे मनातील भाव आणि गीत म्हणजे गायन. गायन म्हणजेच शब्दांनी जोडलेले प्रकटीकरण. उत्तम काव्यगुण असलेली कविता जेव्हा गीत होते त्यालाच भावगीत असं म्हणतात. तर या ठिकाणी भावगीत सादर करत आहे वर्ग 10क मधील विद्यार्थिनी टीना किरण देवते आणि तिच्या गीताचे बोल आहेत दिवस तुझे हे फुलायचे. टीना किरण देवते. दिवस तुझे हे फुलायचे, झुमाळ्या वाजुनी झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झुमाळ्या वाजुनी झुलायचे. सपनात उंगले जाणे, वाटेत भेटत जाणे. स्वप्नात उंगले जाणे, वाटेत भेटत जाणे. गाण्यात उदय झुलायचे, गाण्यात उदय झुलायचे. झोपाळ्या वाजून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाजून मोजावी नावाची बोली, गालावी शपथोनी. मोजावी नावाची बोली, गालावी शपथोनी. श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे. श्वासात चांदणे भरायचे. झोपाळ्या वाजून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाजून झुलायचे. माझ्या घराच्या पाशी धाम तुझडेच राहायची. माझ्या घराच्या पाशी धाम तुझडेच राहायची. पापाला विटून बुडायचे, पापाला विटून बुडायचे. पापाला विटून बुडायचे. झोपाळ्या वाजून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाजून म्हणजे काय तर शब्दांनी जोडलेले प्रगतीकरण आणि त्याचा उत्तम नमुना आता आपल्यासमोर सादर झालेला आहे. यानंतर तुम्हाला गेस करायचं आहे. बघा 2019 मध्ये ही फिल्म आलेली होती आणि तिला नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता आणि सगळीकडे फेमस झाली. देशभक्तीपर गाणं आहे. 9 तारखेला 11 तारखेला आणि काल पण त्याचा एक डान्स झालेला आहे. केसरी फिल्मचं गाणं आहे तेरी मिट्टी में मिल जावा. सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे गाणं आहे. त्यासाठी मी आमंत्रित करते वर्ग 10ब ची विद्यार्थिनी लक्ष्मी अविनाश घाटोळे. तलवारों में
आर्या सुनील आहे. गाण्याचे बोल आहे ए मेरे वतन के लोगों. शुभ दिन
हेलो। महको तो ऐसे कि दिल में बाहर आ जाए, महको तो ऐसे दिल में बाहर आ जाए, ताली बजाओ तो ऐसे की सभी बच्चे खुश हो जाए, सभी बच्चे खुश हो जाए। यानंतर वर्ग 10 चा विद्यार्थी जय रामकृष्ण शेटे हा या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्या गीताचे बोल आहेत माझ्या राजा र। जय रामकृष्ण शेटे। त्यानंतर वर्ग 12वी सायन्स मधील विद्यार्थिनी येत आहे देवयानी दीपक थोरात। गीताचे बोल आहेत अधीर मन झाले। लगेचच नंदिनी चंद्रशेखर इंगळे हिने तयार राहायचं। Oh
बजा दीजिए जोरदार तालियां बजाइए। खूप छान। यानंतर नृत्य खुशियों का इजहार है, यह पालनहार है, राधा कृष्ण का प्यार है, आनंद का अनोखा इकरार है और अभी जो गीत लेकर आ रहे हैं वो सभी कलाओं के निहार है, सभी कलाओं की निहार है। त्यानंतर मी आमंत्रित करते होते वर्ग 11वी सायन्सची विद्यार्थिनी नंदिनी चंद्रशेखर इंगळे, गाण्याचे बोल आहे ओ पालनहारे। याआधी एक आचल अनिल सयाम ही आलेली नव्हती, आलेली असेल तर तिने प्लीज यावं इकडे। हॅलो, या ठिकाणी NTR स्कूलचे विद्यार्थी संपलेले आहेत। आता आदर्श इंग्लिश स्कूलचे विद्यार्थ्यांनी तयार व्हायचं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी मी आमंत्रित करते KG1ची विद्यार्थिनी निधी काठीवाले। ही विद्यार्थिनी अतिशय छोटी आहे आणि दुर्गा स्तोत्र या ठिकाणी ती सादर करते आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हिच्यासाठी। बघा, तुमच्या सगळ्यांसाठी सांगायचं म्हणजे बघा, तुम्ही तिथे बसून गोष्टी करता आहात, इथे येऊन 2 शब्द बोलायला खूप डेअरिंग लागतं आणि त्या मुलींनी दाखवली। त्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। यानंतर मी आमंत्रित करते आदर्श इंग्लिश स्कूल 4th स्टँडर्डची विद्यार्थिनी वेदिका सोनवणे। त्यानंतर यशस्वी सावंत 6B ची विद्यार्थिनी, त्यानंतर 6B कार्तिक गोमकाळे, त्यानंतर हंसिका आंबाडकर क्लास 7, त्यानंतर श्रावणी सारस्कर 8th स्टँडर्ड। सजाया है
स्टँडर्ड 5th A मधील विद्यार्थी स्वरूप सारस्कर. गीताचे बोल आहेत, सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य असते ते कल्याणकारी असते आणि जे जे कल्याण करणारे असते ते ते नेहमीच सुंदर असते. म्हणजे सत्य हे शेवटी कल्याणकारी असते. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन ज्योत जागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. रामावधू में काशी में शिव, कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु, देखो इनको, दया करो प्रभु, देखो इनको. हर घर के आंगन में राधा मोहन शरणम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. एक सूर्य है, एक सूर्य है, एक गगन है, एक ही धरती माता. दया करो प्रभु, एक बने सब. दया करो प्रभु, एक बने सब. सबका एक से नाता. राधा मोहन शरणम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. खूपच सुंदर. यानंतर 6B ची विद्यार्थिनी यशस्वी सावंत. गाण्याचे बोल आहे प्रीतीचं झुळझुळ पाणी.
आनंद म्हणजे अनपेक्षित गोष्टीला सकारात्मक करणे, एखाद्याच्या आनंदात सहभागी होणे किंवा एखाद्याच्या स्तुतीत आनंद मानणे म्हणजे आनंद. किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला एखाद्या अनपेक्षितपणे जर तो समोर उभा राहिला त्या गोष्टीला आनंद म्हणतात. असं सुंदर असं या प्रस्तुतीकरण या गाण्यातून झालेलं आहे. यानंतर कार्तिक गोमकार अंती जाशील एकला सुप्राण्या माझे मुनी, अंती जाशील एकला सुप्राण्या माझे मुनी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाव कुणाचा, बहीण कुणाची भाव कुणाचा.
सांगणार आहे. बघा, मराठीच्या पिरियड झाल्यानंतर या विद्यार्थ्याचं ठरलेलंच आहे, डेस्क बेंच वाजवून एक तरी गाणं तो त्या ठिकाणी म्हणतोच आणि म्हटल्याशिवाय तो पिरियड सोडतच नाही. एकदा जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यासाठी होऊन जाऊ द्या. यानंतर येत आहे 7th B ची विद्यार्थिनी हंसिका आंबाडकर. गीताचे बोल आहेत, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. श्रावणी सारस्कर हिने लगेचच तयार राहायचं आहे. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू सुन, भारत की इस आजादी पर परदेसी नजर ना लगे. अरे तू सुन, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू सुन, भारत की इस आजादी पर परदेसी नजर ना लगे. अरे तू सुन,
रात काळो विदाया केली तिने सुरुवात जर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले नसते तर आज आपल्या लेकी बाई मुली आणि आपण सगळ्या शाळेत नसतो. बघा किती सुंदर आपल्याला संधी मिळाली, आपण त्या संधीचं सोनं करतो आहोत हेच या गीतातून तुम्ही सांगितलेलं आहे. आता यानंतर श्रावणी सारस्कर देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे. हे मेरे वतन के लोगो. हे गीत 1963 साली कवी प्रदीप यांनी भारत चीन युद्धानंतर युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून लिहिलेलं आहे. भारतीयांचे मनोबल उंचावण्यासाठी हे गीत लिहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे गीत स्वरसम्राज्ञी आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दिदी यांनी गायलेलं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. हम सबका
चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या, आपल्या टाळ्यांची साथ द्या. यानंतर 9th मधील विद्यार्थिनी येत आहे रोशनी काळभोर आणि गीताचे बोल आहेत धरती सुनहरी अंबर नीला. श्रद्धा काळभोर हिने लगेच तयार व्हायचं आहे. अंबर नीला धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा बोले पपीहा कोयल गाए हो बोले पपीहा कोयल गाए सावन गिर गया ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा गेहूं के खेतों में गंगी जो करे हवाएं रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ जाए हो पनघट पर पनहारन जब गगरी करने आए मधुर मधुर तारों में कहीं बंसी कोई बजाए सुन लो कदम कदम पे है मिल जाए कदम कदम पे है मिल जाए कोई प्रेम कहानी ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है वो यही कहा जाता है जो कहीं से भी आता है ओ तेरे देश को मैंने देखा तेरे देश को मैंने जाना जाने क्यों ये लगता है मुझको जाना पड़े यहाँ पे वही शाम है वही सवेरा वही शाम है वही सवेरा ऐसा ही देश है मेरा ऐसा देश है मेरा हो जैसा देश है तेरा ऐसा देश है मेरा हो जैसा देश है तेरा. धन्यवाद. यानंतर येत आहे वर्ग 10वीतील श्रद्धा काळभोर. गीताचे बोल आहेत लहरा दो. है दिन ये आज का दुनिया से जाके भूल दो ऐसे जागो रे साथियों दुनिया की आंखें खोल दो लहरा दो
नंदिनी चंद्रशेखर इंगळे. गाण्याचे बोल आहे ओ पालनहारे आणि मग झालं शेवटचं गाणं आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी रंगीतकाचा, कधी खडगिरीखाचा, तुझ्या तिथे पाय हा पडेल माझा. कधी रंगीतकाचा, कधी खडगिरीखाचा, तुझ्या तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाणं, तू बस खुशीत राहणं. तू स्वप्न पाहत जाणं, तू बस खुशीत राहणं. माझ्याही वाटेचे तुला सारी, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. 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 खूप छान. गायनाचा कार्यक्रम आटोपलेला आहे. मोर पिसाशिवाय कृष्ण नाही, दिव्याशिवाय ज्योती नाही. मोर पिसाशिवाय कृष्ण नाही, दिव्याशिवाय ज्योती नाही, गुरुशिवाय शिष्य नाही. तसेच आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रम नाही, आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रम नाही. आजच्या कार्यक्रमाला पर्यवेक्षक म्हणून लाभलेले, परीक्षक म्हणून लाभलेले माननीय खवले सर यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे परीक्षक म्हणून लाभलेले पांडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या साठे मॅडम परीक्षिका म्हणून लाभल्या आणि आपला मौल्यवान वेळ दिला, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक काळबांडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते. सोबतच तबला वादक प्रधाने सर यांचे सुद्धा आभार मानते. आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या चिमोटे मॅडम यांनी आपला वेळ दिला. आमच्या सगळ्या सहकारी भगिनींना इथे घेऊन त्या थांबल्या खूप वेळचा वाट बघत आहेत आणि आमचा कार्यक्रम सुरूच आहे. त्यांनी आपला वेळ दिला, त्यांचे सुद्धा आभार मानते. सर्व शिक्षकांचे, माझ्या सहकारी सर्वांचे आभार मानते. आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी मित्रांनी 2 तास शांतपणे बसून इथे कार्यक्रम ऐकला, त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि आता गायनाचा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं मी जाहीर करते.